जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 153, वार आहे मंगळवार व तारीख 2 जून 2026। तेव्हा पुढील वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम समासातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया। सध्या आपण या ग्रंथातील
दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील सत शिष्य लक्षण या 3ऱ्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 5वी ओळ 30 या अंकानंतर शिष्य असावा स्वतंत्र या शब्दांनी 31वी ओवी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगमित्र, शिष्य असावा सत्पात्र सर्व गुणे, शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरीचा परम शुद्ध, शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी संतप्त देही. जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोच अधिकारी झाला परमार्थासी. बहु दुःख भोगिले जेने, तयासीच परमार्थ बाणे. संसार दुःखाचेनी गुणे, वैराग्य उपजे. जया संसाराचा त्रास, तयासीच उपजे विश्वास. विश्वास बळे दृढ कास, धरिली सद्गुरुची. अविश्वासे कास सोडिली, ऐसी बहुतेक क्षमासावी ऐसी बहुतेक भवी बुडाली. नाना जळचरी तोडिली, मध्येची सुखदुःखे. या कारणे दृढ विश्वास, तोची जाणावा सच्शिष्य. मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्यू. जो सद्गुरु वचनी निवाला, जो सायुज्यतेचा आखिला. संसार पांगे पांगिला, न वचे कदा. सद्गुरुहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा. सुटला वैभवाचा पाटा, सामर्थ्य पिसे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अर्थ जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 5वी ओळ 31 या अंकाने तो स्वतंत्र या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. तो स्वतंत्र, गुरुहून दुसऱ्या कोणाचा ताबेदार नसावा, जगमित्र आणि सर्व गुणांनी सत्पात्र असावा. तो सद्विद्येचा, सद्भावाचा आणि अंतःकरणाचा अत्यंत शुद्ध असावा. तो अविचारी व गर्भसुखी म्हणजे गर्भश्रीमंत नसावा. सुखांत लोळावयाची सवय झालेला मनुष्य गुरुसेवेत व नित्यनेमात टिकावयाचा संभव कमी. तर संसार दुःखे भोग भोगून अंतःकरणात पोळलेला गांजलेला असावा. संसार दुःखामुळे गांजलेला आणि त्रिविध तापांनी पोळलेला जो असेल तोच शिष्य परमार्थाला अधिकारी होतो. असे का? तर ज्याने अतोनात दुःख भोगिले असेल त्याच्याच अंगी खरा परमार्थ बाणेल. संसार दुःखाच्या योगाने त्याला वैराग्य उत्पन्न होते. वैराग्य वाचून अनन्य शरणागती होत नाही व ज्ञान टिकत नाही. ज्याला संसाराचा त्रास वाटतो त्याचाच सद्गुरूंच्या ठिकाणी विश्वास जडतो आणि त्या विश्वासाच्या जोरावर तो सद्गुरूंची कास बळकट धरतो. अविश्वास व संशय ह्यांमुळे ज्यांनी सद्गुरूंचा त्याग केला असे बहुतेक लोक संसारातच गटंगळ्या खातात. सुखदुःख रूपी जळचरे त्यांस तोड तोडून घेतात. यास्तव सद्गुरूवर दृढ विश्वास ठेवीन तोच सच्शिष्य समजावा.
सर्वात अग्रगण्य व मोक्षाचा अधिकारी तोच होय. म्हणून सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण हे सच्चिष्टाचे मुख्य लक्षण सांगितले आहे. सद्गुरूवर व त्याच्या वचनावर पूर्ण विश्वास असेल तरच सद्गुरु मोक्षाचा अधिकारी होऊन संसार दुःखांपासून सुटेल. ज्यास सद्गुरु वचनाने समाधान प्राप्त झाले त्यालाच सायुज्य मुक्ती निश्चित मिळते. संसाराच्या अडचणींच्या जाळ्यात तो कधी गुरफटत नाही. सद्गुरूपेक्षा देव मोठा आहे असे शिष्याला वाटते तो करंटा होय. का की त्याला देवाच्या ठिकाणी वर्णिलेल्या सामर्थ्याचा छंद लागून त्याचा खऱ्या परमार्थाचा मार्ग सुटतो आणि तो वैभवाच्या मार्गाला लागतो व गुरुसेवेला मुक्तो. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजनो, आपण सर्वांनी अगदी मनपूर्वक ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे अत्यंत ऋणी आहोत. खूप खूप आभारी आहोत. व एक नम्र निवेदन, आपणा सर्वांना आमचे हे रोजचे ग्रंथ वाचन जर आवडत असेल, रुचत असेल, काही ज्ञानबोध आपणास या ग्रंथ श्रवणातून होत असेल तर कृपया आपण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व काही मत सुचवायचे असल्यास, काही सुधारणा सुचवायची असल्यास कमेंट मध्ये असे लिहा ही आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.